अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये दूषित गाव मोहीम राबविण्यात आली। चांदूर रेल्वे तालुक्यातून सोनोरा बुद्रुक व घुईखेड हे गाव चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये दूषित गाव म्हणून आरोग्य केंद्र येथून घोषित करण्यात आले होते। पळसखेड आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत आरोग्य सहाय्यक औतकर कीटक सहाय्यक बागडे यांनी IMEP या कार्यक्रमाअंतर्गत गावाची संरक्षण मोहीम राबविण्यात आली। ही मोहीम सहाय्यक संचालक हिवताप अकोला जिल्हा हिवताप अधिकारी व आरोग्य वर्धिनीच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली। यावेळी घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आला। RDK किटद्वारे रक्त संकलन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अंतर्गत घरोघरी जाऊन जनजागृती सुद्धा करण्यात आली। डास हे चाचणी करता पकडण्यात आले। यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्र पळसखेड येथून आरोग्य सेवक राजेश घाटोळ, आशा आरोग्य सहाय्यक, गावातील नागरिक मोहीम यशस्वीसाठी उपस्थित होते। कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेडच्या वतीने सोनोरा बुद्रुक इथे हे दूषित गाव 2022 मध्ये एक केस निघाली इथे। त्याच्यामुळे आज हे सर्वेक्षण सुरू आहे। या सर्वेक्षणाचा उद्देश एकच आहे की गावामध्ये घरोघरी फिरून आपलं तापाचे रुग्ण घ्यायचे आणि त्याचे ब्लड स्मेअर पाठवायचे। सोबतच श्री आमचे आरोग्य सेवक घाटोळ आढाव आहेत आणि कीटक संहारक जे दिलीपजी बागडे आणि आमच्या कर्तव्यदक्ष आशाबाई आहेत, यांनी सुद्धा घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केलेले आहे। आणि मी जयंत औतकर आरोग्य सहाय्यक या नात्याने संपूर्ण गावाचं सर्वेक्षण व जे तापाचे रुग्ण असून त्यांचे ब्लड्स घेणे, कंटेनरमध्ये टेमीफास्ट टाकणे, आरोग्य शिक्षण देणे आणि तसेच गप्पी मासे जे डास उत्पत्ती स्थाने आहेत त्याच्यामध्ये आज आम्ही आमच्या आशाबाईने गप्पी मासेसुद्धा सोडलेली आहेत। तर त्याच्यासाठी ही मोहीम सोनोराम इथे आज राबवण्यात आलेली आहे। परंतु सोनोराला लागूनच गाव एक भिलटेक आहे। शासनाच्या नियमानुसार जे जवळ गाव आहे त्याला आपण अदूषित गाव म्हणतो। त्याचं सुद्धा सर्वेक्षण श्री घाटोळजी, श्री बागडेजी, श्री आढावजी आम्ही 14 तारखेला करणार आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।